नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आत्ताच्या घडीचा महत्त्वाचा प्रश्न, आरटी पोर्टल अंतर्गत किती अर्जांचं व्हेरिफिकेशन बाकी आहे, किती अर्ज अजून पेंडिंग आहेत, किती अर्ज अपात्र ठरलेले आहेत आणि शिक्षण विभागाची सध्याची कामगिरी किंवा सध्याची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कशा पद्धतीने चालू आहे याची सद्यस्थिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पालकांना सांगणार आहोत। आणि याबरोबर तुमच्या जर काही कमेंट या संदर्भात सापडल्या किंवा तसं तुम्हाला आढळलं तर नक्कीच आपल्याला कमेंट करा, जेणेकरून तुमच्या शंकांचं समाधान तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलं जाणार आहे। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात साधारणतः 30 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। पोर्टलवरती गेलो असता साधारणतः 61,000च्या आसपास आरटी ज्या पोर्टलवरती कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि पालकांना ही सुविधा पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्या स्क्रीनवरती तुम्ही ही यादी पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यानुसार किती आकडेवारी अजून फॉर्म कन्फर्म होणं बाकी आहे। तर साधारणतः खाली तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर लक्षात घ्या की 40,000च्या आसपास अजून ऑनलाईन फॉर्म आहेत, ते व्हेरीफाय होणे बाकी आहेत। म्हणजेच 40,000पर्यंतचे अर्ज रिजेक्ट झाले का असा प्रश्न देखील पालकांपर्यंत पोहोचतोय। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता राहिले फक्त 3च दिवस, तर या 3 दिवसांमध्ये एवढे 40,000 अर्ज कन्फर्म होणार का, किंवा 40,000मधले हे सगळेच अर्ज रद्द होणार का, किंवा अजून याच्यामध्ये पुन्हा मुदतवाढ मिळणार का, तर असा प्रश्न देखील पालकांना निर्माण होतोय। आणि यामध्ये आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बाब म्हणजेच मी सगळ्याच ठिकाणी म्हणत नाही आहे, परंतु काही तालुक्यांमध्ये अजून देखील कागदपत्र पडताळणीची जी कन्फर्मेशनची प्रोसेस आहे ती झालेली नाही। तर आरटी पोर्टल अंतर्गत काही तालुक्यांमधील शाळा तुम्ही चेक केल्या असा तर त्या ठिकाणी शाळांची नावं जरी तालुक्यानुसार क्लिक केली तर एका देखील विद्यार्थ्याचा अर्ज कन्फर्म झाल्याचा पाहायला मिळत नाही आहे। मी फक्त संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांसाठी बोलत नाही आहे, काही ठराविक शाळा किंवा ठराविक तालुके असे आहेत त्यांची सध्या नावं घेत नाही आहे। तुम्ही देखील पोर्टलवरती हे चेक करू शकता। सद्यस्थिती आहे तर त्या ठिकाणी अजून अंडर प्रोसेसमध्येच कागदपत्र पडताळणी सुरू आहे। म्हणजेच या ठिकाणी नक्की काय चालू आहे हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कारण का साधारणतः 10 तारखेपासून आता 30 तारीख उजळायला आलेली आहे तरी देखील विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झालेले नाहीत। म्हणजेच हे अर्ज रद्द झाले आहेत का असा देखील पालकांचा प्रश्न निर्माण होतोय। आणि अनेक ठिकाणी पालक आपल्याला कमेंट करत आहेत की चुकीची कागदपत्र भरणाऱ्या पालकांची देखील याच्यामध्ये निवड झालेली आहे, मग त्यांचं पुढे काय तर असा देखील प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। पण लक्षात घ्या की ज्या पालकांची निवड होते, ज्या पालकांच्या पाल्याची निवड होते त्यांचीच यादी पोर्टलवरती येते। ज्यांचे अर्ज रिजेक्ट होतात अशा पालकांची नावं पोर्टलवरती येत नाहीत, किंवा अशी जी रिजेक्ट झालेले कॅन्डिडेट आहेत तर अशा पाल्यांची नावं पोर्टलवरती येत नाही आहेत। म्हणजेच एक माझ्या माहितीनुसार पालकांना सांगू इच्छितो की ही 40,000ची जी आकडेवारी आहे अजून व्हेरिफिकेशनसाठी बाकी आहे। शिक्षण विभागामध्ये आरटी पोर्टल व्यतिरिक्त त्यांना देखील कामं असतात, याच्यामुळे हा विलंब होत आहे आणि तशी कारणं समोर येत आहेत। त्यामुळे कदाचित 30 तारखेनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाऊ शकते। तर लक्षात घ्या ही सर्व जी प्रोसेस आहे ती शासनाच्या अंतर्गत असते, त्यामुळे याच्यामध्ये मुदतवाढ द्यायची की नाही हा सर्वस्वी निर्णय शासनासाठी असतो, म्हणजे शासनांतर्गत असतो। त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये ज्या पालकांच्या पाल्यांची नावं आहेत तर शाळांमधील ॲडमिशन कॅन्सल झाली तरच वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांच्या नावानुसार प्राधान्यक्रम मिळतो। जर ॲडमिशन कॅन्सल झाली नाही तर मात्र वेटिंग लिस्टमध्ये नाव असून देखील पालकांना त्याचा काहीही फायदा होत नाही। तर अशी सद्यस्थिती आहे। आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अनेक पालक आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांची कागदपत्र देखील चुकीची आहेत अशी बातमी समोर येत आहे। तर आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांची निवड झालेली आहे अशी जे पालक आहेत तर त्यांची कागदपत्र चुकीची देखील असल्याची माहिती समोर येत आहे, कारण का आरटी पोर्टल अंतर्गत जी निवड प्रक्रिया झालेली आहे तर याच्यामध्ये कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती न करता निवड लॉटरी पद्धतीने झालेली आहे। त्यामुळे याच्यामुळे काय झालं की आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांनी अतिशय गरीब परिस्थिती आहे त्यांनी कागदपत्र जमा केली, परंतु त्याच्यामध्ये या लॉटरी प्रक्रियेमध्ये निवड झाली नाही, त्यामुळे हाही त्या पालकांना खंत लागून आहे। त्यामुळे कागदपत्र ज्यांनी प्रॉपर सबमिट केली नाही आहे तर अशांचाच, म्हणजे मी 100% म्हणत नाही परंतु काहीशा प्रमाणावरती पालकांच्या पाल्यांची देखील निवड झालेली आहे। पण असे पालक कदाचित या कागदपत्र पडताळणीमधून बाद होतील आणि त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे तर या
ठिकाणच्या पाल्यांचा प्रवेश होऊ शकतो। फक्त आता प्रश्न आहे, कागदपत्र पडताळणीसाठी पुन्हा मुदतवाढ झाली तर मात्र जे वेटिंग लिस्टमध्ये पालक आहेत त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल आणि जर मुदतवाढ झाली नाही तर साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरी निवड यादी लागू शकते। कागदपत्र पडताळणी कशी होते या संदर्भात अनेक आपल्याला कमेंट येत आहेत, तर याच्यामध्ये फिक्सिंग होतंय का किंवा मॅनेज केलं जात आहे का असे देखील पालक विचारत आहेत। तर असं काही जर तुम्हाला आढळत असेल तर तुम्हाला संबंधित विभाग म्हणजे जे शिक्षण डिपार्टमेंट आहे, शिक्षण विभाग आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला तशी माहिती द्यायची आहे। कुठल्याही प्रकारचे दलाल असेल किंवा आम्ही किंवा आम्हाला थोडेसे पैसे द्या किंवा आम्ही ॲडमिशन करून घेतो अशा प्रकारची देखील माहिती जर येत असेल तर त्वरित तुम्हाला जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये या संदर्भातली माहिती करण्यात। तर RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये जे RT अंतर्गतचे डिपार्टमेंट आहे या ठिकाणी तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारची सद्यस्थिती आहे कागदपत्र पडताळणीमध्ये। संत गती असल्यामुळे कागदपत्र पडताळणी हळूहळू पोर्टलवरती होत आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, संपूर्ण मदत तुम्हाला मिळून जाणार आहे। तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।